नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। राजूरमध्ये रन फॉर युनिटीची जल्लोषात सांगता। आमदार लहामटे यांची उपस्थिती। राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राजूर शहरात एकता दौड, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी एकता दौड कार्यक्रम जल्लोषात पार पडला। या एकता दौडीचा शुभारंभ आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी उपसरपंच संतोष बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरीक्षक विलास माळवदे, ITI प्राचार्य नागरे, वरिष्ठ निदेशक मंडलिक तसेच विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते। आमदार लहामटे यांनी राष्ट्रीय एकतेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। एकतेच्या बळावरच देशाचा विकास शक्य आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। एकता दौड ITI कॉलेज, पिचड बंगला, महादेव मंदिर, बाजारपेठ, जुना नाट्य चौक, दत्त मंदिर, पोलीस स्टेशन चौक, पिचड बंगला असं मार्गक्रमण करत पुन्हा ITI कॉलेज येथे समारोप झाला। या कार्यक्रमात राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, सत्वशील करिअर अकॅडमीचे शिक्षक व विद्यार्थी, सर्वोदय विद्यामंदिर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच राजूर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। एकता, अनुशासन आणि देशभक्तीचा संदेश देत ही एकता दौड शांततेत आणि यशस्वीरित्या संपन्न झाली। आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आपण साजरी करत आहोत। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने एकता दौड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। आज ITI कॉलेजच्या प्रांगणापासून आपण त्याची सुरुवात केलेली होती। गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, तालुक्याचे आमदार माननीय श्री किरणजी लहामटे साहेब हे देखील या एकता दौडच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते। तसेच गावातील मान्यवर, ITI कॉलेजचे प्राचार्य श्री नागरे सर, सर्वोदय कॉलेजचे सगळे विद्यार्थी, ITI कॉलेजचे विद्यार्थी तसेच पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित मंडळी, उपसरपंच संतोष बनसोडे साहेब असे सगळेजण हजर होते आणि आपण यातून एकतेचा संदेश देत आहोत। आपला देश अखंड भारत हा विविधतेने जरी नटलेला असला तरी आपण सर्व एक आहोत आणि त्या दृष्टीनेच आपण सर्व पुढची वाटचाल करीत आहोत। एवढे बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होते आणि तो आपण एकता दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये संपन्न करतोय आणि त्या निमित्तानं मी सगळेजण एकता दौड ह्या कार्यक्रमामध्ये किंवा या जो काही समारंभ संपन्न होतोय त्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी होणार आहे। खरं तर देशाचा युवा हा देशाचा कणा आहे। भारत जर महासत्ता होणार असेल तर त्या तुमच्या सगळ्यांमुळे होणार आहे आणि मग ते औचित्य साधून आज आपल्या राजूरचे पोलीस अधिकारी सरोदे साहेब, आपले उपसरपंच संतोषजी बनसोडे तसेच ITIचे आपले प्राचार्य आणि आपण सर्वजण या समारंभामध्ये सहभागी झाला। आज तुम्ही गावाला जेव्हा फेरी मारणार आहे तर राजूरला संदेश देणार आहे। मीडियाच्या मार्फत तो तालुक्याला, महाराष्ट्राला आणि देशाला संदेश जाणार आहे की आमची युवा पिढी आज सक्षम आहे, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे आणि हा संदेश आज तुम्ही देण्यासाठी ही आज एकता दौड करणार आहे। हा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे पण ती त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे भारत देशाची, विविधतेत एकता आणि आज आपल्याला तेच जगाला संदेश द्यायचा आहे। मला वाटतं नुसतं आज दौड ह्या निमित्तानं नाही तर कायमच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारतामध्ये जे काही जाती धर्माची लोक राहत आहेत सगळे, हे कधीच भारत देश सोडून जाणार नाही। या सगळ्यांना एकत्र राहणं आणि एकतेतून शांतता निर्माण करणं, प्रगती करणं हा सगळ्यांचा उद्देश आहे। त्यामुळं तुमच्याकडनंही अपेक्षा करतो की आपण आपल्या जीवनातही जातीपातीला जास्त बळ न देता कायम आपण भारताच्या एकतेला, सार्वभौमतेला
बळ द्याल त्यासाठी सिद्ध राहाल अशा तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.